नमस्कार मित्रांनो, सगळीकडं खूप अंधार आहे आणि पहाटेचे वाजलेले आहेत 5:10. आपण निघालो आहे विठुरायाच्या दर्शनाला. सगळ्यात आधी जवळच्या पंपावर डिझेल भरून घेतलं आणि निघालोत पंढरपूरच्या दिशेनं. गाडी हळूहळू रस्त्याला लागली. पहाटेची रिकामी रस्ते, थंड हवा, नंबर एक वातावरण होतं. आणि त्यात बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजात असलेला हरिपाठ नादच करायचा नाही. सकाळच्या वेळी ट्रॅफिक नसल्यामुळं बघत बघत आपण अंबाजोगाईच्या पुढं आलो. हरिपाठ आणि पांडुरंगाची भक्तिगीतं असा प्रवास सुरू होता. आत्ता सूर्य उगवत होता. कळंबच्या जवळजवळ आल्यानंतर सूर्य उगवले दिसला आपल्याला. फोन करून सोबतच्या माणसांना सांगितलं. पंढरपूरचा बोर्ड बघितला आणि मन थोडंसं गाडीच्या पुढं धावायला लागलं. पंढरपूरपासून 10 किलोमीटर अलीकडेच आपण थोडंसं जेवणासाठी थांबलोत. आत्ता सध्या वाजलेले आहेत 9:15 आणि आपण पोचलोय वारकऱ्यांच्या भक्तिनगरीत म्हणजेच पंढरपुरात. चंद्रभागेच्या पुलावरून जाताना खाली एक घाट दिसत होता. भक्तांची गर्दी, हरिनामाचा आवाज आणि शांतपणे वाहणारी चंद्रभागा. हे भक्तिमय वातावरण अनुभवायला इथंच यावं लागतं. अधिक मास असल्यामुळं गर्दी खूप दिसत होती. त्यामुळं दर्शनाला किती वेळ लागेल काही सांगता येणार नव्हता. सर्वात आधी गेलोत चंद्रभागेकडे. तसं तर सगळे आंघोळ करून आलेलो होतो, परंतु आईसाहेबाचा आदेश म्हणल्यास काय, डुबकी तर मारावीच लागणार. मग काय चंद्रभागेत डुबकी मारली आणि निघालो दर्शनाला. रांगेत किती वेळ थांबावं लागेल सांगता येत नाही. पण कसं आहे ना की खऱ्या भक्ताची काळजी द्यावालाच, कारण देवाच्या कृपेनं आपल्याला ऑनलाईन पास आधीच मिळालेला होता. विषय हा प्रवासाच्या वेळेचा किंवा अंतराचा नसतो. ज्यावेळी विठुरायाचं दर्शन होतं ना, तो क्षण शब्दात सांगता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. पास जर नसेल तर मग काय लागलं दर्शन करून गावाकडे निघालो, पण अचानक ठरलं की येडेश्वरी मातेचेही दर्शन करून जाऊया. हा आहे येरमाळ्याचा घाट. हा घाट खूप जण ऐकून असतील. संध्याकाळ होत होती, वातावरण शांत आणि घाटाचा रस्ता सुरू. या कमानीतून प्रवेश केला. थोड्याच अंतरावरून येडेश्वरी गड दुरून दिसत होता. पूर्ण डोंगर भाग आणि सगळ्यात उंच डोंगर असलेला गड म्हणजे देवीचं मंदिर. गाडी पार्क केली आणि गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.
कसा आहे व्ह्यू बघा. इथलं वातावरण एवढं उंच डोंगर आहे हा. एकदम छान असं दर्शन झालं आणि परतीचा प्रवास सुरू झाला. रात्र झाली होती, रस्ते पुन्हा शांत झाले होते आणि मनही तृप्त झालं होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.